चे नाव गोरक्षनाथ आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज भावेश, ऑन स्ट्राईक फलंदाज भावेश पाहायला मिळतो. गोलंदाज म्हणल्यावर दुसरा चेंडू गोरक्षनाथ, सुरेख चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज हा सर्व संघनायकांना विनंती असेल, केळींची व्यवस्था, नाश्त्यासाठी अल्पहाराची व्यवस्था आमच्या कॉम्बॉक्समध्ये केली तरी संघनायकांनी यायचं आणि त्या कलेक्ट करून घेऊन जायचं विनंती असेल संघनायकांना. आपण गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज गोरक्षनाथ, ऑन स्ट्राईक फलंदाज भावेश पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू फेकून दिलाय, चेंडू गेलाय सीमा रेषे पार. फलंदाज भावेश ब्रँडेड षटकार. सुरेख फटका पाहायला मिळतोय फलंदाज भावेश याच्या बॅटमधून. चला चला, विनंती असेल सर्व संघनायकांना आणि खेळाडूंना आपण वेळेचं महत्व आणि वेळेचं पालन करायचं. आपण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. चेंडू आव्हांतर फेकला गेलाय. गोलंदाज मोहल्यावर पाहतोय गोरक्षनाथ यांना आणि पहिला आव्हांतर चेंडू या संपूर्ण स्पर्धेतील, या संपूर्ण सामन्यातील पाहायला मिळते. गोलंदाज गोरक्षनाथ यांच्या बॅट बॉलिंग मधून ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाज भावेश यांना आपण पाहतोय. चांगला खेळ करते भावेश आपल्या संघासाठी. आज L02 माध्यमातून दाफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. दोन दोन षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. L2 लॉयन विरुद्ध धडाकेबाज L7 यांच्यात रंगणारा हा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर L2 लॉयन संघाची धावसंख्या आहे बिनगडी बाद 20. अतिशय सुरेख फलंदाजी करतायत सचिन बोराटे. त्यांची साथ देत आहेत भावेश. भावेश एक अतिशय चांगला फलंदाज आहे कळंबोली क्रिकेटमध्ये. हॅलो हॅलो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज मिलिंद. तलाव कडून मारा करतील सचिन बोराडे यांना. दरम्यान षटकातील पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने तटवून काढलाय. चेंडू जातो सीमारेखे पार. चौकार. आवाज काय? सचिन साहेबांसाठी इथं खूप साऱ्या संधी आहेत. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक दिले सनस साहेबांनी. या दरम्यान या षटकातील दुसरा चेंडू सचिनच्या बॅटमधून येतोय 4 धावांसाठी. या 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 28.
दरम्यानच्या काळातील या षटकातील तिसरा चेंडू, अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. विकेटीच्या हातामध्ये विसावलेला चेंडू, अतिशय सुंदर पद्धतीचा गोलंदाजी या चेंडूवरती गोलंदाज मिलिंद यांच्या मार्फत. दरम्यानच्या काळामध्ये अतिशय सुंदर असे गोलंदाजी, एक धाव, थोडीशी मिसफिल्ड झाली, त्याबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 30. सचिन खेळतायत वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती. सचिन यांच्यासाठी एक खुली संधी आहे. सनद साहेबांकडून सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दरम्यानच्या चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू जातो सीमारेषेबार, 1 बाउन्स, चौकार. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मरणार्थ हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेतील हा दुसरा सामना पहिल्या फेरीतील. L2 लॉयन्स विरुद्ध L7 धडाकेबाज. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू, बॅटीची कडा घेऊन जातोय, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मला वाटतं पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 36. 2 षटकाच्या समाप्तीनंतर L2 लॉयन्स संघाची धावसंख्या बिनगडी बाद 36. अतिशय सुरेख फलंदाजी चालली आहे मैदानावरती. सचिन साठी ऑफर आहे, सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार मारले तर सनद साहेबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दरम्यान सांघिक स्वरूपाचं 3रं षटक व वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत अतुल. मारा करतील भावेश यांना. भावेश उजव्या यष्टीचा फलंदाज, अतिशय खतरनाक फलंदाज मानला जातो भावेश. कळंबोली क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं नाव आहे. या दरम्यान अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, अतिशय सुंदर टप्प्यावरती फेकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणता येईल, निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर फटका खेळून काढलाय, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने 37 संघाची धावसंख्या 37. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 37. अतुल यांच्यासाठी ही संधी आहे. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक आले त्यांच्या संघाच्या वतीनं. 1000 रुपयाचं पारितोषिक आले. पारितोषिक वाढतंय, गोलंदाजाची क्रेज आहे. तिसऱ्या चेंडूवरती एकच धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. बिनगडी बाद 38. अतिशय सुंदर फटका खेळून काढलाय, चेंडू जातोय सीमारेषेबार, 1 बाउन्स, चौकार. भावेशच्या बॅटमधून आलेला तडाखेबाज फटका 4 धावा देऊन जातोय. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 42 धावा. सचिन खेळत आहेत 8 बॉलमध्ये 8 चेंडूमध्ये 11 धावेवरती, तर भावेश खेळतोय 8 चेंडू 22 धावा. या दरम्यान अतुल यांना सुवर्ण संधी आहे. सलग 2 चेंडूवरती 2 बळी मिळवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय त्यांच्या संघाने. या चेंडूवरती उत्कृष्ट फटका, थोडस मिसफिल्डिंग झाली, त्याचा मोबदला म्हणून 2 धावा. 1 चेंडू बाकी आहे. या षटकातील 5 चेंडू झालेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 44 वर जाऊन पोहोचते. अवांतर चेंडू, या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडेल.
धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावांवरती. सचिनसाठी आणखी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे आपल्यासाठी. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे बार आर पार. षटकार. या षटकाराने सांघिक अर्धशतकाला गवसणी घालतोय L2 लॉयन्स संघ. बिनगडी बाद 51 धावा झालेल्या आहेत. भावेश खेळतोय वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 31 धावांवरती, तर सचिन खेळतोय वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 18 धावांवरती. अशी अतिशय सुरेख फलंदाजी करतोय भावेश. आक्रमक पद्धतीचा फलंदाज, ज्याचं कळंबोली क्रिकेटमध्ये नाव आहे, एक आक्रमक पद्धतीचा फलंदाज. त्याने आक्रमण चढवलंय L7 धडाकेबाजच्या गोलंदाजांवरती आणि आपल्या 10 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी करतोय. बिनबाद. गोलंदाजांचं नाव चंदू पाटील. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय चंदू पाटील. पाहूया चंदू पाटील आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत, किती बळी घेतायत. अजून तरी या सामन्यामध्ये एकही बळी घेता आलेला नाहीये धडाकेबाज L7 या संघाला. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. सचिन खेळतायत आपल्या वैयक्तिक 10 चेंडूत 18 धावांवरती, तर भावेश खेळतोय 10 चेंडूत 30 धावांवरती. दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. झेल उडाला होता, परंतु झेल काय टिपता आलेला नाहीये. जीवनदान म्हणता येईल सचिन यांना, परंतु एकच धाव. सुशिक्षित लोक भरपूर आहेत. कमीच आहे. काय रनआउट झालं का? हे केलं 2 रन काढले का? नाही, डिक्लेअर केलं वाटतं. रिटायर्ड फलंदाज सचिन. हा बाद आहे. रनआउट. 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 बाद. हिट विकेट. अच्छा, दोघं धावले. एकही धाव नाही आताच्या चेंडूवरती. फलंदाज संजय. संजयच्या बॅटमधून आलेला फटका. एक धाव. एक धावेबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुरेखरित्या पूर्ण केली आहे. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 53. या षटकातील 2 चेंडू झालेत. 1 गडी बाद 53 धावा L2 लॉयन्स संघाच्या. दरम्यान या षटकातील 3रा चेंडू आणि या पंचांचा अवांतर धावेचा इशारा. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. एका धावेने धावसंख्या 54 धावा. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू आणि त्या तितक्याच ताकदीचा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 58. दरम्यान सुरेख चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षण मात्र गचाळ होतोय. या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या 64 होते. एक गडी बाद 64. या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. दोन चेंडू बाकी, माफ करा. हा ते बॉल नव्हता बघा. दरम्यान या चेंडूवरती बॅटीची काढा घेऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि
L2 लॉयन संघाला आणखी एक झटका. फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज उमेश आलेत खेळपट्टीवरती. पाहूया शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघासाठी काय करतायत. दरम्यान चंदू पाटील यांचा हा शेवटचा चेंडू. नो चेंडू. पंचांचा नो चेंडूचा इशारा. फ्रीट असेल या चेंडूवरती. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत, मात्र कुठल्या प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसरी धाव अतिशय सुरेखरित्या पूर्ण. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर L2 लॉयन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 66. विजयासाठी 67 धावांचं आव्हान धडाकेबाज L7 संघासाठी. तरी आपल्या सर्व कर्णधारांना विनंती आहे व कळवण्यात येते की आपल्या सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था स्टेजमध्ये केलेली आहे. आपल्या कुठल्याही खेळाडूला नाश्त्याची गरज असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि आपल्याला जे नाश्त्यासाठी केळी दिलेत त्या केळीच्या साली कुठेही अस्ताव्यस्त फेकू नका. स्वच्छतेचे नियम पाळा. एका ठिकाणी सर्व कचरा गोळा करा. यानंतर होणाऱ्या उत्तरार्धाच्या समालोचनासाठी मी माझे साथीचे समालोचक श्री ओम ढेकळे यांना विनंती करतो की आपण माईकवरती ताबा घ्या. हॅलो हॅलो. धन्यवाद सागरजी मोरे. आपण पाहतोय धोनी प्रीमियर लीग पर्व दुसरं दिमागदार आयोजन पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेमध्ये. यानंतरचा होणारा सामना L01 आणि L05. L01 आणि L05 दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. चला L01 संघाचे संघनायक आणि L05 दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं. यानंतर होणारा सामना तिसरी लढत पाहायला मिळते आपल्याला L01 विपक्ष L05 या 2 संघादरम्यान. आपण पाहतो सागरजी मोरे यांनी आपण पाहिलं उत्तरार्धामध्ये धावफलकावर धावा जमा केल्यात. पहिल्या सत्रामध्ये त्या 66 धावा तब्बल जमा केल्या. सचिनजी बोराटे यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या संपूर्ण हौंदनी कलाक्रीडाचे अध्यक्ष आणि क्रिकेटवर यांचं नितांत प्रेम असं व्यक्तिमत्व सचिनजी बोराटे यांचा संघ आपण पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना L02 आणि त्यांनी 67 धावांचं आव्हान उभं ठेवलंय L07 या संघासमोर. चला L01 आणि L05 L01 संघाचे संघनायक आणि L05 दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचंय. सनद साहेबांना विनंती आहे आपण टॉस करून घ्यायचा आहे. सनद साहेब आपल्याला विनंती आहे या दोन्ही संघादरम्यानची नाणेफेक आपण करायची आहे. हॅलो 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 हॅलो. आपण पाहतो नाणेफेक तिसरी नाणेफेक पाहायला मिळते आपल्याला L01 विपक्ष L05 या 2 संघादरम्यान. आदरणीय सन्नजी साहेब यांच्या शुभ हस्ते या टॉस बॉक्समध्ये. त्याला कॅमेरामॅन थोडं आपण लक्ष कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्समध्ये कॅमेरा फिरवायचा. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे त्याच्या स्मरणार्थ ह्या दोन्ही प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं. आणि आपण पाहतोय L05 संघाचा संघनायक अजिंक्य खटकाळे अर्थातच कळमुळ टेनिस क्रिकेटचा बाहुबली आज आपल्या सोसायटी प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो या पाहण्यासाठी तमाम त्याचे चाहते वर्ग आहेत. एक उत्तम टायरचा ब्रँड ॲम्बेसेडर असा खेळाडू, एक गुणवंत खेळाडू या कळमुळ क्रिकेटमधील आपण पाहायला मिळतो. अजिंक्य खटकाळ याच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. सुभाजी कंक साहेब असले आणि सर्वच
मान्यवरांच्या माध्यमातून रहिवाशांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेतली गेली या हंस धोनी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यासाठी. तेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर तब्बल 66 धावा जमा करून 67 धावांचं आव्हान उभं ठेवलं त्या L07 या संघासमोर. आपण पाहतो L02 संघाचं सावंत साहेब ऑनस्ट्राईक फलंदाज. वाय वा काय सुरेख एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळत आहे सचिनजी बोराट यांच्या माध्यमातून. वारंवार चांगला खेळ सचिन आपल्या संघासाठी करतो आज. नक्कीच L01 संघाने या सामन्याचा पुढील सामन्याचा पीक जिंकले. आपण त्यानंतर सामना पाहणार आहोत. L05 वर पक्ष L01 आणि सुरेख झेल पहिला हातरा बसतो L07 संघाला. फलंदाज होतोय बाद. कोणते खातं नाही उघडलं अजून मला वाटतंय. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर बाद होते फलंदाज. रोहित पुढील फलंदाज अंकुश बाद होते फलंदाज. ते जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय खेळपट्टीमध्ये रवाना होते फलंदाज रोहित. चला थोडं स्पीडअप करा रोहित. आपण खेळायला आला आहात, थोडं वॉर्मअप करून द्यायचं, थोडं फास्ट यायचं. चला आपण पाहतोय गोलंदाज मोहल्यावर सावंत साहेब पाहायला मिळतात. राऊंड फलंदाज कुमार. हा रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज कुमार पाहायला मिळतात. चला गोलंदाज आपण तयार व्हायचे आपण पुढील चेंडू फेकण्यासाठी. कोट्यातील पुढचा चेंडू. पुन्हा एक बार चेंडू हवेत. झेल पकडला. काय सुरेख झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे. क्षेत्ररक्षक आणि स्वतः गोलंदाज सावंत साहेब यांच्या मार्फत चांगला झेल पूर्ण केला गेलाय. आला भरत गेला परत. फलंदाज होते बाद. रोहित कोणती कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. L07 संघ पूर्णपणे अडचणीत पाहायला मिळतोय कारण काय सुरेख दबदबा निर्माण केलाय. फलंदाज माफ करा गोलंदाज सावंत साहेब यांनी तब्बल 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी नक्कीच पाहायला मिळते त्यांना गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सावंत साहेब यांच्या मार्फत. ऑन स्ट्राईक स्वतः संघनायक पाहतोय आपण मिलिंदजी ठाकूर यांना ऑन स्ट्राईक पाहायला मिळतंय. तर गोलंदाज मोहल्यावर पुढचा चेंडू. नक्कीच मिलिंदजी ठाकूर यांना सुवर्ण संधी असेल षटकार हॅट्रिकसाठी. संपूर्ण L07 यांच्या माध्यमातून आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फुलटॉस चेंडू होता हलक्या तटून काढलाय जरूर. अनेक धाव पूर्ण केली. आपला एंड मात्र सुरक्षित करतील. बऱ्याच वेळाने बऱ्याच काळाने एका धावेसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलाय फलंदाज करणाऱ्या L07 संघाला. 2 गडी बाद. धावफलकावर धावसंख्या ती फक्त 1 धावा. काय सुरेख संघ बांधणी केली गेली सचिनजी बोराडे यांच्या माध्यमातून. वारंवार सकाळी सत्रामध्ये इथे प्रॅक्टिस करतो सचिन आणि आज मात्र आपल्या संघासाठी देखील खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली जाते. काय सुरेख गोलंदाजी करते गोलंदाज सावंत साहेब यांच्या माध्यमातून. 2 गडी बाद. धावफलकावर धावसंख्या ती फक्त 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू ऑन स्ट्राईक पहिला मिळतो फलंदाज आता मात्र चेंडू हवेत. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 1 धावा आणि दुसऱ्या धावेची कॉल आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. धावफलक मात्र दोन्ही हलत राहतो. धावफलकावर धावसंख्या ती 1 षटक पूर्ण 3 धावा. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण पाहतो नक्कीच L07 संघ थोडा अडचणीत पाहायला मिळतो. या संघाला जर इथून पुढे वर यायचं असेल तर चांगल्या प्रकारे खेळ. दोन्ही फलंदाज मिलिंद ठाकूर असतील फलंदाज. L7 संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. L7 या संघाच्या संघनायकांनी हे सुवर्ण संधी निर्माण केलेली आहे की जेणेकरून आपल्या संघाचं मनोधैर्य मनोबल वाढवलं जाईल. कारण संघाला 1 धावेसाठी झगडावं लागतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. दरम्यान
दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे आपल्यासाठी. दरम्यान गोलंदाज उमेश सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक व वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक. फलंदाज मिलिंद ठाकूर यांच्यासाठी. पाहूया मिलिंद आपल्या संघासाठी काय करतायत. L7च्या दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. आपल्या संघाचं मनोधैर्य मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या संघाच्या कर्णधाराने हा निर्णय घेतलाय. कोणत्याही फलंदाजांच्या बॅटिंगमधून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. दरम्यानच्या काळात अतिशय सुंदर चेंडू उमेश यांच्या गोलंदाज उमेश आहे. उमेश यांचा निर्धाव पद्धतीचा चेंडू तितक्याच सुंदर पद्धतीने यष्टीरक्षण करतायत सचिन बोराटे. उमेश टोकुमार अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने टोलून काढलाय. झेल बाद होण्याची संधी होती या ठिकाणी पण तो झेल सुटला. आणि आगाच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा म्हणजे 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 6. उमेश यांनी आतापर्यंत टाकलेल्या 3 चेंडू मध्ये अतिशय सुंदर चेंडू सुंदर पद्धतीचा मारा केलाय त्यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांच्या संघासाठी. आत्ताचाही चेंडू अतिशय सुंदर होता. यष्टीरक्षकाकडून चेंडू गॅदर करता येत नाहीये आणि याचा फायदा म्हणून एक अवांतर धावेची स्वरूपात 1 धावेची भर पडतीये. बाईची आहे ना बॅटिंगला लागलं. या एका धावेने L7च्या सांघिक स्वरूपाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7. प्रगतीपथावरती दुसरं षटक. दरम्यान या चेंडूवरती एकच धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी केली उमेश यांनी आपल्या संघासाठी. सुरेख प्रयत्न परंतु झेल टिपण्यात अयशस्वी. आणि या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 2 षटकाअखेर 10 धावा. अजूनही L7 संघाच्या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोका 500 रुपये मिळवा. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळतो. गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतो. नॉन-स्ट्राईक फलंदाज मिलिंद ठाकूर. स्लोवर चेंडू होता हलके तटून काढला. सरळ चेंडू खेळून काढला. 1 धाव आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. अजून दोन्ही प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतंय. या चौकारने धावफलक 4 ने हलतर होते. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद 14 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलं पहिल्या इनिंगमध्ये जे फलंदाजी केली गेली सचिन आणि त्यांच्या माध्यमातून त्याचा कुठे दबाव मात्र पाहायला मिळतो L07 संघावर. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर अजून आतापर्यंत पाहायला मिळत नाही मिलिंद ठाकूर आणि कंपनी यांच्या मार्फत. पुढचा चेंडू स्लोअर चेंडू होता तितक्यात अप्रतिम क्लीन बोर्ड दांडी गुल केली. फलंदाज होते बाद. त्रिफळ उद्ध्वस्त केलाय गोलंदाज उमेश सागर यांनी. खूप चांगली गोलंदाजी करते गोलंदाज सागर आपल्या संघासाठी. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सागर. ऑन स्ट्राईक फलंदाज कांबळे साहेब पाहायला मिळतात. चेंडू हलके तटून काढण्याजवळ 1
एकच धाव पूर्ण दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. आपण पाहतोय फलंदाज उमेश आणि फलंदाज संदीप कांबळे आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला. फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सागर कोटेचा पुढचा चेंडू स्लोअर चेंडू होता आणि सुरेख चेंडू फेकला गेला. गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून लॉलीपॉप चेंडू फेकला गेला. इष्टक्षक कोणत्या प्रकारे चूक करत नाही. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. चांगला क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला L02च्या माध्यमातून. चांगला खेळ यांनी आज या हंस धोनी प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ करतोय हा संघ. आपण पहिला सामना जिंकला. मला वाटतं E01 संघाने देखील चांगला खेळ केला. आता मात्र देखील हा संघ आणि काय चेंडू फेकून दिला अक्षरशः षटकार सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज कुमार याच्या बॅटमधून पाहायला मिळते. बऱ्याच वेळाने हा षटकार आला. या षटकाराची अत्यंत गरज असेल या L07 संघाला जिंकण्यासाठी. एक चेंडू बाकी. धावफलकावर धावसंख्या येते 21 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज कुमार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू आडव्याटने खेळून काढला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. एक टप्पा. हंस धोनी प्रीमियर लीग चौकारण्याची तीन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते 25 धावा. 6 चेंडू आणि अजूनही सुद्धा 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता L07 संघाला. कुठेतरी एक हाती सामना खेळताना जिंकताना पाहायला मिळेल आपल्या L02 संघ. कारण खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत पहिल्या अंतिम षटकातून गोलंदाज स्वतः अध्यक्ष कलाक्रीडाचे हंस धोनी सचिन बोराटे. आपण पाहतोय पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून सुरेख निर्धाव चेंडूची फेक. जोरदार अपील 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 मात्र पंचाने उचलून धरले आणि पहिली विकेट मिळले गोलंदाज सचिन बोराटे याला. हंस धोनी क्रीडा संकुलमधील अष्टपैलू खेळाडू सचिन बोराटे. सचिन साहेब आपल्यासाठी ही आत्ताही सुवर्ण संधी आहे. सलग 3 बळी घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे तुम्हाला E1च्या वतीनं. तुम्हाला 3 चेंडूवरती 3 सलग बळी घेतले, हॅड्रिक घेतली तर E4च्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतिशय गुणवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू सचिन बोराटे आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक घेऊन येत आहेत. फलंदाज चंदू पाटील यांच्यासाठी सुंदर पद्धतीचा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने टोलवून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. तितकी सुंदर फेकी. क्षेत्ररक्षक भावेश याच्याकडून अतिशय सुंदर फेकी. दरम्यान अष्टपैलू खेळाडू सचिनसाठी अजूनही सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवरती 3 बळी घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू दांडी गुल करतोय. त्रिफळाची बाद होतोय. कुमार बाद होतोय आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर खेळी केली कुमारने. यानंतरच्या चेंडूवरती जर सचिन याने बळी मिळवला तर जगताप साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतिशय गुणवान खेळाडू आणि हंस धोनीमध्ये अतिशय पॉप्युलर असलेला खेळाडू सचिन बोराटे. गोरक्षणात दरम्यानच्या काळामध्ये सचिन आपल्या वैयक्तिक कोट्यातील वाईट चेंडूवरती फलंदाज बाद आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय सचिन बोराटे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल.
आपल्याला हे पारितोषिक मिळालं आहे सचिन साहेब. सामना संपल्यानंतर आपण ते पारितोषिक घेऊन जायचंय. दरम्यानच्या 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी झेलबाद. हॅट्रिक झाली आहे सचिन रावची. अतिशय सुंदर गोलंदाजी सचिनच्या वतीने L2 लॉयन संघासाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू, अतिशय गुणवान खेळाडू आहे. या ग्राउंड वरती खूप बोलबाला आहे त्याचा. खूप नावाजलेला खेळाडू आणि आपल्या प्रतिभेला साजेसा खेळ करताना या मैदानात सलग 3 चेंडूवरती 3 बळी मिळवत 1000 रुपयाचं पारितोषिकही मिळवलंय. 27 धावा. दरम्यान या षटकातील 5वा चेंडू. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आणि याचबरोबर चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. या अवांतर धावेबरोबर या 4 धावा म्हणजे 1+4 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. या 5 धावेने संघाची धावसंख्या 32. दरम्यान या चेंडूवरती खेळून काढलाय चेंडू. 1 धाव, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतंय तिसरी धाव पूर्ण. आणि या ठिकाणी L7 संघाच्या सांघिक स्वरूपात 35 या धावसंख्येवरती 1 चेंडू बाकी आहे. L01 यांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. अतिशय सुंदर फेकी भावेशच्या कडून आणि धावबाद स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. दिला ना, डायरेक्ट हिट आहे. 36 धावांमध्ये संपुष्टात येतोय. L2 लॉयन संघ 36 धावांनी विजयी होतोय. तरी सचिन बोराटेला विनंती आहे की आपलं बक्षीस घेऊन जायचंय. समालोचन कक्षाशी संपर्क साधून आपलं बक्षीस घेऊन जायचंय. दरम्यान या झालेल्या सामन्यामध्ये L2 लॉयन संघाचा तडाखेबाज फलंदाज भावेश याला या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात येतंय. भावेशनेही समालोचन कक्षाशी संपर्क साधून आपली सामनावीराचं पारितोषिक घेऊन जायचंय. दरम्यान L1 यांनी आपला निर्णय जाहीर करायचा आहे. L1 या संघाला विनंती आहे संघनायकाला की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. हेलो चला. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतोय. कॅमेरामॅन आपण कॅमेरा टॉस बॉक्स मध्ये करायचं आपण पाहतोय. ज्यांचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर पारितोषिक पाहायला मिळत सचिनजी बोराटे यांनी माफ करा भावेश खूप चांगला खेळ केला. एक चांगला खेळाडू यंगस्टर आहे. आपल्या संघासाठी आज चांगली कामगिरी केली सचिनजी बोराटे साहेबांच्या माध्यमातून. भावेश मॅन ऑफ द मॅच सामनावीर पाहतोय. फलंदाज
भावेश ज्याने खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. सचिनजी बोर्डे साहेबांच्या माध्यमातून त्याला चांगली संधी देण्यात आली आणि त्याचा फायदा केला. नक्कीच जगताप साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच सामनावीर ट्रॉफीज आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये. आमच्या स्वर्गीय संभाजी घोरपडे यांच्या स्मरणार्थ ही अनुदानी प्रीमियर लीग 20-26 पर्व तिसरं हे चांगलं दैदिप्यमान आयोजन आयोजकांच्या वतीने पाहायला मिळत आहे. त्यांच्या समित आपण पाहतोय त्यांनी खूप चांगली तदनंतर देखील सचिन साहेबांना देखील हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी हे बक्षीस दिलं गेलं जात आहे. चला L05 संघाला विनंती असेल आपण 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा. L05 संघाचे संघनायकाला विनंती असेल आपण 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं. त्यानंतर L01 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय. L1 चला आपला 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा. आणि L05 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू L01 या चला त्वरित L01 संघनायकाला विनंती असेल आपण यायचंय. ऑन स्ट्राईक पाहायला मिळते फलंदाज बॉलिंग पाहते गोलंदाज मोहल्यावर सोहमचा पहिला चेंडू काय सुरेख चेंडू खेळून काढलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतंय. चेंडू अडवला गेला. एकच धाव पूर्ण करतील फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज पाहतो आपल्याला विजय अर्थातच चिको. आपण पाहतोय दोन सागरचे विचार केला. हमजा आणि सागर आमच्या समेत जुडले गेले ते दोन्ही प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँड ऑफ उत्तम टायर्स कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला वारंवार उल्लेख केला जातो. अनेक स्पर्धा गाजवल्यात अजिंक्यने पण आज वेळ आली आपल्या घरेलू संघासाठी खेळण्यासाठी. क्रिकेट हा खेळ आपल्या घरापासून सुरुवात होते आणि आपली ओळख पूर्ण रायगडभर केली अजिंक्यने. तो अजिंक्य ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. पहिला चेंडू आउटसाईड पाहायला मिळतो. चेंडू गोलंदाज मोहल्यावर थोडा भरकटतोय. दबाव पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची फेक अमन जिल्होई यांच्या माध्यमातून दंडित केलं गेलं जातं. अवांतर चेंडूची फेक गोलंदाज सोहम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज विजय अर्थातच चिकू पाहायला मिळतो. कोट्यातील फुटचा चेंडू मात्र हलक्या तटून काढला. अजिंक्यचा खेळ पाहण्यासाठी खूप मजा येणार आणि पहिला चेंडू अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेबाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतोय. अजिंक्यचा विचार केला तर कळंबोली टेनिस क्रिकेटमधील आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या माध्यमातून वारंवार चांगली कामगिरी केली आहे. पण इतक्या वेळ तो संघासाठी खेळलाय. आज वेळ आली आपल्या विंगसाठी खेळण्याची आणि असाच हा क्रिकेट आपण खेळ पाहतोय. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात घर करणारा हा खेळ क्रिकेट आज मात्र सर्वांना या भूमी गार्डनच्या मैदानावर घेऊन पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ. फलंदाज अजिंक्यने पहिल्याच चेंडूवर जबरदस्त चौकार लागवलाय आणि आपले एरर स्पष्ट केले. त्या चौकारनीशी दाफलकर धावसंख्या ती बिनगडी बाद. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सोहम. आता मात्र रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील नक्कीच LBWची अपील पंचांकडे केली होती पण तटस्थ चूक 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 आणि चूक पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपले एन मात्र सुरक्षित करतील. 2 धावा पूर्ण केल्या त्या मागील चेंडूवर. धाव फलक 2 ने वधारतोय. धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 8 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सोहम पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य. आता मात्र फुल टॉस चेंडू फेकून दिलाय फलंदाज अजिंक्य खटकाळ्याच्या बॅटमधून. दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चांगला खेळ सोहमच्या माफ करा अजिंक्यच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धाव फलक 4 ने वधारतोय. धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद. नक्कीच हमजा आज आपण विचार केला तर अजिंक्य स्वतः आयोजकांच्या भूमिकेत त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली आपल्या संघासाठी पण आज मात्र चांगला खेळ आपल्या विंग साठी देखील करताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य खटका आपल्याला पाहायला मिळतोय. सोमवार वारंवार हल्ला चालवला गेलाय. दाफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 12 धावा बिनगडी बाद. दाफलकावर धावसंख्या ती 12. नक्कीच
दरम्यान ओम, मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. या हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यासाठी अजिंक्यने खूप मोठं योगदान दिलंय. वेळात वेळ काढून खेळपट्टी बनवण्यापासून ते सर्वांना एकत्रित करण्यापासून अतिशय मोलाचा वाटा या तिसऱ्या पर्वामध्ये अजिंक्यचा राहिलेला आहे. नक्कीच नक्कीच सागरचे मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जे आज आपल्यात नाहीत, जे ज्यांची स्मृतिगंध मात्र आपल्या पाठीशी कायम असेल असा हा माणूस, देव माणूस, राजा माणूस आदरणीय संभाजी घोरपडे यांनी ही संपूर्ण संकल्पना या हंसध्वनी प्रीमियर लीगमध्ये अंमलात आणली गेली आणि सर्वांनी त्यांना देखील या सर्वच रहिवासी त्यांना देखील साथ दिली, त्यांच्या आवाजाला साथ दिली आणि याचं जोरदार खंबास्थान आयोजन पाहायला मिळत आहे. काय लांब लचक उत्तुंग षटकार फेकतोय फलंदाज अजिंक्य मात्र स्पष्ट करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 10 फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 18 धावा. अजिंक्य खटकाळ आज मात्र चांगल्या रूपाने बहरत दिसतोय. जो अजिंक्य खटकाळ मागील वर्षी कोणत्या प्रकारची कामगिरी नक्कीच नक्कीच अजिंक्यसाठी सुवर्ण संधी आहे आणि अशा सुवर्ण संधी अजिंक्यने अनेकदा फायदा देखील घेतलाय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली, एक षटकार मारलाय. हॅट्रिक षटकारासाठी हंसध्वनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेब यांच्या माध्यमातून अजिंक्यला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॅट्रिक षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अजिंक्यसाठी एक पारितोषिक आलंय. सुवर्ण संधी एटीएम फुलं झालंय. या हंसध्वनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज देखील स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. बॉलर कोण आहे दादा? रुपेश धनावडे गोलंदाज भोलल्यावर पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक फलंदाज चिकू पाहायला मिळतोय. चिकूने देखील चांगला खेळ या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर करतोय. आज मात्र चिकू पुन्हा एक बार आपल्या विंग साठी खेळताना पाहायला मिळतं. L05 मध्ये हे दोन खेळाडू चला रुपेश, आपण स्टार्ट करायचे गोलंदाजीला कोणत्या प्रकारचे विलंब करू नका. ऑन स्ट्राईक फलंदाज चिकू पाहायला मिळते. फुल शॉर्ट चेंडू होता. चिकूकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. कुठेतरी चिकू याला एकच करायचं, एक सिंगल धाव करून अजिंक्यला वारंवार स्ट्राईकवर आणायचं, कारण अजिंक्यचा फ्लो पाहायला मिळाला. तर चांगली भरदार कामगिरी केली अजिंक्यने आपल्या संघासाठी. तो अजिंक्य नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो. तोच कामगिरी चिकू केले. हलके तटून केला चेंडू. काय सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जीवाचं रान करून फिल्डिंग करत क्षेत्ररक्षक आपल्या आज जगताप आपल्या विंगसाठी चांगला खेळ करतात. 2 धावा जरूर वाचवल्या गेल्या. त्या 2 धावेनिशी धाव फलक मात्र 2 ने वधारतोय. 10 फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 20 धावा. गोलंदाज मोहल्यावर पाहायला रुपेश धनावडे एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज या हंसध्वनी सोसायटीमधील. तो देखील आज चांगली कामगिरी करतो. आपल्या संघासाठी वारंवार टार्गेट केलं गेलं जातं त्याच क्षेत्ररक्षकाला आणि सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण केलं गेलंय आणि स्ट्राईकवर आणलं गेलंय. पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटचा भाऊबोल अजिंक्य खटकाळ याला सुवर्ण संधी आहे. हंसध्वनी कला क्रीडाचे अध्यक्ष आदरणीय सचिन बोराटे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारास 501 रुपयाचं पारितोषिक अजिंक्यसाठी इथे जमा झालंय. एक षटकार अजिंक्यने मारलाय. पाहूया 2 षटकार अजिंक्य मारू शकतो येणाऱ्या चेंडूमध्ये. गोलंदाज मोहल्यावर पाहायला मिळते गोलंदाज रुपेश धनावडे. तर ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळते. चेंडू आणि सुरेख नक्कीच नक्कीच रुपेशसाठी देखील सुवर्ण संधी आली संतोषजी गुट्टुकडे साहेब यांच्या माध्यमातून. जर आपण अजिंक्यला बाद करण्यात यश प्राप्त केलं तर आपल्यासाठी देखील 501 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. कारण ही चढाओढ आहे. ही चढाओढ आहे रुपेश आणि चढाओढ आहे अजिंक्यमधील. ही चढाओढ आहे L01 आणि L05 मधील. ही चढाओढ आहे हंसध्वनी प्रीमियर लीग मधील. काय सुरेख सामना पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू पुन्हा एक बार फेकून दिलाय. चेंडू गेलाय वन जाऊन सीमारेषे बाहेर. फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँड चौकार. या चौकारने धावफलक मात्र 4 ने हलता राहतोय. बिनगडी बाद 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच षटकार चौकाराची भाषा बोलणारा हा फलंदाज आज मात्र देखील खूप चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. L05 या संघाच्या माध्यमातून रुपेशवर हल्ला चढवला गेलाय. नक्कीच एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य. आता मात्र चेंडू हवेत. पाहूया झेल आणि शेवटच्या क्षणाला मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. झेल सोडलाय.
षटकार आहे. धन्यवाद पंच. नक्कीच चला पंच निर्णय 2 धावा. सत्तावीस धावा. 2 षटक पूर्ण 27 धावा. षटकाचा खेळ संपला आहे. विनंती असेल गोलंदाजाला आपण षटकाचा खेळ संपलाय. 10 फलक धावसंख्या 27 धावा. आता कोण आला बॉलर अभिजित मांढरे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन तो गोलंदाज अभिजित मांढरे आपण पाहिलं. 2 षटकाचा खेळ संपला. 10 फलक धावसंख्या 27 धावा. ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. सलामीची जोडी फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्य. कामगिरी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. अजून येणाऱ्या 12 चेंडूत 30 ते 35 धावा जमा करावा आपल्या संघासाठी. असा खेळ या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चिकू आता मात्र चेंडू आल्या भिरकावून दिला. टायमिंग प्रॉपर. चेंडू करते हवासा बार. फलंदाज चिकू याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. विजय कांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. षटकार त्यांनी लगावलाय गोलंदाजावर. आक्रमक केले गेले अभिजित मांढरे यांच्यावर. दुसरा चेंडू सरळ खेळून काढलाय. वन्स बाउन्स. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. पुन्हा एकदा हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळते. फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्यमध्ये चांगले पार्टनरशिप पाहायला मिळते. 10 फलकात धावसंख्या ती बिनगडी बाद. 37 धावा. गोलंदाज मोहलर गोलंदाज अभिजित मांढरे. स्लोवर चेंडू अक्षरशः फेकून 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 दिलाय. चेंडू जाईल पुन्हा एक बार सीमारेषे बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. फलंदाज चिकू मात्र चांगला खेळ करते आपल्या संघासाठी. एक षटकार एक चौकार एक षटकार. 10 फलकावर धावसंख्या तब्बल बिनगडी बाद 43 धावा. वैयक्तिक भागीदारी अर्धशतकाची दोन्ही फलंदाज पूर्ण करतील का? कारण खूप चांगले दोन्ही फलंदाज एक अनउन्नरी खेळाडू आहेत. आतापर्यंत खूप चांगला खेळ दोघांनी देखील आपल्या या संपूर्ण कळंबोली टेनिस क्रिकेटसाठी दिला आहे. आज मात्र स्वतःच्या घरेलू संघासाठी आज विंगसाठी खेळताना खूप चांगली मजा येते. त्यांना खेळताना खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळतं. एक खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्य यांच्या माध्यमातून अभिजित मांढरेवर हल्ला चढवला गेलाय. पहिल्या 3 चेंडू तब्बल 16 धावा वसूल केल्यात. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. चांगला कमबॅक आणि फलंदाज होते बाद. पहिला मोठा हाताना बसतो L05 संघाला. फलंदाज विजय अर्थात चिकू होते बाद. त्रेचाळीस धावा 10 फलकावर पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण गडी बाद जरूर पाहायला मिळते. चिकू अभिजित मांढरेवर पहिले 3 चेंडूवर हल्ला पाहायला मिळाला. तर चांगला कमबॅक अभिजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहितच्या बॅटेमधून आलेला घणाघाती षटकार. गोलंदाज अभिजित वरती मात्र आक्रमण चढवलंय. L1च्या फलंदाजांनी. या दरम्यान 9 चेंडू
नो चेंडू प्लस 22 या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 51. सांघिक अर्धशतकाला गवसणी घालतोय यलवन संघ. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकातील 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी. दरम्यान अजिंक्यच्या बॅटीतून निघालेला उंचच्या उंच घणाघाती षटकार या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतीये 57. अजिंक्य खेळतोय आपल्या वैयक्तिक 9 चेंडूत 28 धावा. कळंबोली क्रिकेटचा बाहुबली आज आपल्या सोसायटीच्या लीग मध्येही आपल्या जलवा दाखवतोय. 9 चेंडूत 28 धावांची बारदार खेळी. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू जातो सीमारेषे पार. रोहितच्या बॅट मधून आलेला हा सलग दुसरा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. फलंदाज रोहित याच्या मार्फत. गोलंदाज XYZ गोलंदाजी करेल तो रोहित याला. नाही स्टंप. दरम्यान अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. संघाची धावसंख्या 63. दरम्यान चेंडू हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद. रोहितची खेळी संपुष्टात येते. 2 षटकारांशी 12 धावांवरती रोहित बाद होतोय. यलवन संघाला बसलेला हा दुसरा हादरा रोहितच्या स्वरूपात. L5. गोलंदाजाचं नाव नंबर वाटायला तुला टेक्स्ट केलाय कोण आहे? हा फोन हा बंद असतं पण. दरम्यान रोहितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय हर्ष. ABC2 हर्षनी चेंडू तिथेच ढकललाय एका धावेसाठी. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 64. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय कळंबोली क्रिकेटचा बाहुबली, ज्याचं रायगड जिल्ह्यात नाव आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बाहेरच्या क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला खेळाडू. कळंबोली क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा आहे असा खेळाडू अजिंक्य. पाहूया अजिंक्य आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय. आणि अजिंक्यच्या बॅट मधून आलेला हा उंचच्या उंच लांबच्या लांब षटकार. या षटकारांशी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 70. अजिंक्य खेळतो वैयक्तिक आपल्या वैयक्तिक 10 चेंडू 34 धावांवरती. आता मारलेला हा चेंडू खूपच लांब, खूपच उंच. या स्पर्धेतला हायटिंग षटकार म्हणला तरी हरकत नाही. अजिंक्यच्या बॅटीमधून आलेला मला वाटतंय हा चौथा षटकार. या षटकारानेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 गडी बाद 76. विजयासाठी 77 धावांचं आव्हान यलवन या संघाला. दरम्यान अजिंक्य आपल्या वैयक्तिक 11 चेंडू ना 11 चेंडू. दरम्यान अजिंक्य आपल्या संघासाठी 11 चेंडू 40 धावांची बहारदार खेळी खेळतोय. नॉट आउट. 11 चेंडू 40 धावा. E01 आणि L06 E01 आणि L06 दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. E1 आणि L6
दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला फर्स्ट इनिंग संपली. विनंती असेल E1 आणि L6 दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय गुट्टुगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पाहायला मिळते. E1 टायगर संघाचे संघनायक त्यांनी पहिला विजय प्राप्त केला असा E1 संघ आणि L6 संघाला आपण यायचंय नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. गुट्टुगुडे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. तब्बल पहिल्या इनिंग मध्ये अजिंक्य, चिकू आणि रोहित यांनी चांगली बॅटिंग करून तब्बल 76 धावा जमा केल्या आणि 77 धावांचं आव्हान उभं ठेवलं. त्या नक्कीच L01 या संघासमोर चला विनंती असेल E1 आणि L06 दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L06 संघाचे संघनायक थोडं सहकार्य करायचं. L06 संघनायक अथवा संघ प्रतिनिधी कोणी असेल उपलब्ध त्यांनी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृती प्रित्यार्थ ही स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरंच आयोजन पाहतंय. त्या माणसांनी आपलं उभाविष्य या क्रिकेट खेळासाठी अक्षरशः वाहून दिला असा हा एक हरहुन्नरी अवली. आज मात्र आमच्यात नाही याची खंत आम्हाला नेहमीच राहील. पण त्यांच्या नावाचा नामजप जोपर्यंत क्रिकेट आणि संभाजीराव हे नातं अतूट होतं ते हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ ही स्पर्धा आपण हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. चला E1 आणि L6 कोण असेल संघनायक संघ प्रतिनिधी या आपण E1 संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L6 संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला आहे. E1 संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण त्वरित कॉइन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सॉरी टॉस बॉक्सशी. आपण पाहतोय आदरणीय गुट्टुगडे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पाहायला मिळते. चला त्वरित अजिंक्य आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि कोणत्या प्रकारचा विलंब करू नका. चला विजय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिल्या षटक गोलंदाज विजय अर्थात चिकू स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानमध्ये. चिकू खूप वेळा खेळला. मागील सीझन पूर्ण त्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये खूप चांगला खेळ केला. आज मात्र अजिंक्यच्या सोबत तो देखील आपल्याला जॉईन झाला. आपल्याला पाहायला मिळतो या हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये नाणेफेक होते. E1 अर्थातच महेशजी लोखंडे साहेब यांचा संघ आणि तदनंतर L6 E1 संघाचा विचार केला. सागरजी मोरे असतील, महेशजी लोखंडे असतील, सागर नेवसे असतील यांनी चांगला खेळ केला. आपला पहिला जीत E1 संघाने जरूर बहाल केले आणि L06 संघाला नाणेफेक L6 संघाने रुपेशने मला वाटतं आल्याला पहिला चौकार लावलाय. रुपेश धनावडे एक चांगला खेळाडू. दरम्यान या चेंडूवरती 5 धावा. नो चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. या चेंडूवरती 5 धावा. या 5 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 5. दरम्यान या E1 दरम्यान E1 टायगर्स आणि L6 यांच्या दोघांमध्ये झालेल्या टॉस मध्ये L6 यांनी टॉस जिंकलाय. या दरम्यान या षटकातील चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय. चेंडू वाढलाय सीमारेषेबाहेर. षटकार चिकूवरती हल्लाबोल केलाय फलंदाज रुपेश याने. दरम्यान या षटकाराने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11. एक चेंडू 11 धावा. चिकूवरती हल्ला चढवलाय फलंदाज रुपेश याने. पाहिलंय संघाला गरज आहे
मोठ्या धावसंख्येची, मोठे फटके खेळण्याची आणि त्या पद्धतीची सुरुवात म्हणता येईल रुपेशच्या फलंदाजीतून. अतिशय सुंदर चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने तटवून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार. या दरम्यान या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचतीये बिनगडी बाद 15. L01 चा सुद्धा तितकाच दबदबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खेळतायत ते रुपेशजी धनावडे. रुपेशजी धनावडे यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. रुपेशजी धनावडे आणि सोहम. नेहमीच L1 ही पहिली मॅच आपल्याला आतापर्यंत जिंकत आलेली दिसते. यावेळी आपला परफॉर्मन्स कशी दाखवते ते आपण पाहूया. रुपेशजी धनावडे यांना सुवर्ण संधी आहे. 3 षटकार मारल्यानंतर आपल्याला माझ्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक मी देणार आहे त्यांना. रुपेशजी धनावडे यांना 3 षटकार. दरम्यान फलंदाज रुपेश याला संतोष गुटुकडे साहेबांच्या वतीनं सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. या दरम्यान रुपेशच्या बॅटिंगमधून येतोय घणाघाती चौकार. चिकूवरती हल्ला चढवलाय फलंदाज रुपेश याने. रुपेशला माहिती आहे आपल्याला अशीच फलंदाजी करावी लागेल कारण आपल्या समोर धावांचा डोंगर उभा केलाय. क्षेत्ररक्षण करतायत धुमाळ साहेब. चार चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने तटवून काढलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतोय. झेल मात्र होऊ शकत नाही. वनभाऊ क्षेत्ररक्षक गॅदर करतोय. या चेंडूवरती 2 धावा मात्र फलंदाज धावून काढतायत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 21. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. L1 वर्सेस L5 या ठिकाणी अपील करण्यात आलेले आहे. पंचांनी या दरम्यानचा निर्णय- चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू फलंदाज बाद असल्याची अपील पंचांकडे मागण्यात आली परंतु पंचांनी दाद फेटाळली आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद दिलेला नाहीये. आताच्या अपील मध्ये आत्मविश्वासाची कमी. या दरम्यान संघाची धावसंख्या 1 षटकानंतर 21 धावा. बिनगडी बाद 21. क्रिकेट म्हटलं का वय दिसून लागत नाही. बॉलिंग करतायत ते माझ्या अंदाजानं महानवर असतील. महानवर वयाची 50 पार केलेली खेळाडू असेल. नक्कीच नक्कीच शिवाजी महानवर साहेबांचा इतिहास पाहायला गेलं ना, कळंबोलीतील सर्वाधिक जास्त वेगाने बॉल फेकणारा गोलंदाज कोण असेल तर शिवाजी महानवर साहेब. ज्या काळी यूट्यूब वाहिनी देखील नव्हती त्या काळी सुद्धा शिवाजी महानवरांचा दबदबा या कळंबोली क्रिकेटमध्ये कायम होता. आज 40+ संघात देखील त्यांचा दबदबा कायम आहे, पण कामाच्या व्यापाने ते क्रिकेट थोडे लांब झालेत. पण हे हंसध्वनी प्रीमियर लीगचं चांगलं पर्व तुम्ही जे आयोजन केलं त्यांच्या माध्यमातून पुन्हा एक बार शिवाजी महानवर आपल्याला बॉलिंग मार्फत पाहायला मिळतात. आणि बॅटिंग करतोय तो सोहम आणि रुपेशजी धनावडे. रुपेशजी धनावडेंचं सुद्धा नाव या ठिकाणी महाराष्ट्रभर गाजतंय बरं का. बॅटच्या माध्यमातून टाकत असलेले बॉल आणि बॉलिंग करतायत ते सुभाषजी महानवर. शिवाजी महानवर आणि अतिशय सोहम. जुना जाणता खेळाडू. 40+ खेळाडू. अतिशय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी म्हणून यांची ओळख आहे. अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू शिवाजी दादा महानवर. तितक्याच सुंदर पद्धतीने तटवून काढलाय फलंदाज सोहम याने. या चेंडूवरती 1 धाव. आपण मगाशी उल्लेख केला संतोषजी रुपेशच्या फलंदाजीतून ते जाणवलं. रुपेश हा बाहेर भ्रमण करणारा खेळाडू वाटतोय त्याच्या फलंदाजीमधून. अतिशय गुणवान आणि चांगला खेळाडू, अतिशय चांगला फलंदाज. त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला अतिशय चांगले देखणे फटके पाहायला मिळालेत. अजूनही आपल्याला कदाचित त्याच्या फलंदाजीमध्ये चांगले फटके पाहायला मिळतीलही. या दरम्यान शिवाजी महानवर यांचा
सुंदर पद्धतीचा चेंडू, तितक्या सुंदर पद्धतीने तटवून काढलाय. या चेंडूवरती एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 23. एक्का दुक्का से काम नहीं चलेगा, कारण संघासमोर 77 धावांचं डोंगरा एवढं आव्हान आहे. जर तुम्हाला ते आव्हान पार करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. या दरम्यान सोहम कडून प्रयत्न होतोय, चेंडू हवेत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस क्षेत्ररक्षण गचाळ होतंय आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा म्हणून 3 धावा बहाल होत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. यलवन संघ या 3 धावेने बिनगडी बाद 26. गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षकांनीही आपल्या गोलंदाजाला साजेसं क्षेत्ररक्षण करावं. 2 धावा शॉट, पंचांचा निर्णय येतोय. यामुळे या 2 धावा कट करण्यात येतील धावसंख्येतून. आपल्या संघाचे धुरा 25 धावा आहेत ते रुपेश आणि सोहम. डोंगरा एवढं आव्हान असलं तरी त्या रुपेशच्या बॅटमधून ते कधी पार होईल ते सांगता येणार नाही. येलवन हा नेहमीच टीम प्रत्येक पहिली मॅच जिंकत आलेला दिसतोय आणि आज सुद्धा ती परंपरा कायम ठेवतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू शिवाजीदादा महानोर यांचा, अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू. कोणत्याही प्रकारचा फलंदाजाचा मानस तर आहे मोठे फटके खेळण्याचा, परंतु गोलंदाज तितकाही चाणक्ष, आपल्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असताना अतिशय सुंदर पद्धतीचं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शिवाजीदादा यांच्या मार्फत. कळंबोली क्रिकेटसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलंय. आम्ही लहान असल्यापासून त्यांना पाहतोय. त्यांच्या खेळामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि त्याच गोलंदाजीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतोय. दरम्यान सुंदर पद्धतीचे चेंडू आणि चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलवाद. फलंदाज सोहम या ठिकाणी बाद. यलवन संघाला बसलेला पहिला हादरा. या ठिकाणी बाद जायला मिळतोय. या ठिकाणी अभिजितजी धुमाळ साहेब आपल्या खेळाडूंना ऊर्जा देताना पाहतायत, प्रोत्साहन देताना आपण या ठिकाणी बघतोय. सोसायटीची धुरा सांभाळताना सुद्धा या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा आपली कामगिरी या ठिकाणी पार पाडताना दिसत आहेत ॲडव्होकेट अभिजितजी धुमाळ साहेब. हा चालू असलेला सामना या ठिकाणी L1 वर्सेस L5 रोमहर्षक सामना जरी नाही म्हणता आला तरी ती परंपरा L1 बिल्डिंग ही पाळते का या ठिकाणी आपल्याला आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फलंदाजाचं नाव. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू शिवाजीदादा महानोर यांचा, अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू, मात्र मिसफिल्ड होते. चेंडू जातोय सीमारेषे पार. हंसध्वरी प्रीमियर लीग चौकार. दरम्यान 29 धावा झालेत. 29. तीस धावा. फलंदाजीला सोहमची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आलाय तो सोमनाथ. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर यलवन संघाची सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 30.
सुरेश का? दरम्यान गोलंदाज सुरेश, फलंदाजी करतोय रुपेश. रुपेश एक चांगला हुनहुन्नरी फलंदाज. रुपेशच्या बॅटीतून आलेला हा घणाघाती षटकार. रुपेशला आता मात्र पवित्रा बदलावाच लागणार आहे, कारण संघाला जर विजय खेचून आणायचा असेल तर रुपेशला या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं राहील. त्याला नावाला साजेसा खेळ करावा लागेल. या दरम्यान गोलंदाजावरती आक्रमण चढवलं रुपेशने. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच पाहिलं उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 41 धावांची गरज. डोकंदुखी ठरलाय. फलंदाज रुपेश धनावडे चांगली कामगिरी करते आपल्या L01 संघासाठी. L01 संघाचे समर्थक संतोष गुडगुड साहेबांच्या माध्यमातून वारंवार आम्हाला शब्द दिला गेला की पहिला सामना हा L01 संघ आजपर्यंत कधी हारला नाही. आणि रुपेश तो सायचा खेळ गुटगुड साहेबांच्या नावाला खेळ चांगला करतोय रुपेश धनावडे. त्या सलग 2 षटकार ढकतोय. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि विजयासाठी. दहा चेंडू आणि 35 धावांची सरासरी पाहायला मिळली ना. आमच्या समोर जुडले सागरजी मोरे आणि हमजा खान. आणि या संपूर्ण सामन्यांचं लाईव्ह चित्रीकरण यूट्यूब वाहिनीमध्ये पाहायला मिळतं. खेल चॅनल KC या माध्यमातून पाहायला मिळते. आज आपण या सामन्याला जायचं, सबस्क्राईब करायचं ना आपल्या या हनुधोनी प्रीमियर लीगचा आपण मनमुराद आनंद घ्यायचा आहे. खेल चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह केली गेली. आणि सागरजी पाहायला गेले 10 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. अजिंक्य खटकाळ कानमंत्र दिलाय आता त्याने बॉलरसाठी देखील. तू कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. रुपेश भन्नाट फॉर्ममध्ये एका किल्ला लढवतोय आपला संघ जिंकण्यासाठी. आणि चांगला सामना पाहायला मिळतोय L01 आणि L05 या दोन नक्कीच ओमजी. अतिशय फलंदाजांचा भरणा असलेला L5 चा संघ, त्यामुळे त्यांचा धावांचा डोंगर उभा केला. त्याचबरोबर L1 मध्येही रुपेश सारखा एक होणारी फलंदाज, आक्रमक पद्धतीचा फलंदाज, त्यांनी पाहिलं मागील 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारलेत आणि त्यांनी इरादे स्पष्ट केलेत की मला जिंकायचंय. आता मात्र सुरेख चांगलं कमबॅक करतोय. अजिंक्यचा कानमंत्र कामाला आलाय की काय. कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला निर्धाव चेंडूची फेक करतोय. नक्कीच रुपेश धनावडे एका हाती किल्ला लढवतोय आपला संघ जिंकण्यासाठी. एकटा लढतोय, एकटा बास. पाहूया रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आज आपल्या या संघासाठी. पुढचा चेंडू अवांतर नक्कीच या रखरखत्या उन्हात पंचांना कवायत करायला भाग पडते गोलंदाज. दरम्यान या अवांतर चेंडूने L1 संघाची सांघिक धावसंख्या वाढते. सांघिक धावसंख्या बदल होतोय. 44 धावा. या षटकातील 3 चेंडू झालेत. नऊ चेंडू आणि 33 धावांची गरज. 33 धावा आणि 9 चेंडू या सामन्यांमध्ये जर कोण उभा असेल तर फलंदाज रुपेश धनावडेला मात्र हे समीकरण पार करावे लागेल आपला संघ जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू आडव्या बॅटीने जरूर खेळून काढला. 1 धाव. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. फुटबॉल टाईप फिल्डिंग पाहायला मिळते. रिले फिल्डिंग देखील पाहायला मिळते. पण 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करावे लागतील. आणि दोन धावा पूर्ण केलेत. उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि 31 धावा. आता कुठेतरी रुपेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजिंक्यला एकच करायचं की रुपेशला स्ट्राईकवर येऊन द्यायचं नाही. पण रुपेश वारंवार चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. गोलंदाज कुठेतरी पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज रुपेश धनावडे याला पाहतो. स्लोवर चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल लांबच लांब. हनुध्वनी प्रीमियर लीग षटकार. फलंदाज रुपेश धनावडे एक हाती किल्ला लढवतोय, एकटा लढतोय आज आपल्या या L01 संघासाठी. उर्वरित समीकरण 7 चेंडू आणि विजयासाठी. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. काय सामना रंगला. अतिशय रंगतदार पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेशने मात्र दाखवून दिलंय किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. 14 चेंडू 43 धावांवरती खेळतोय रुपेश. दरम्यान 22च्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. सांघिक धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा. उर्वरित समीकरण उरतंय 6 चेंडू 24 धावा.
जोपर्यंत रुपेश खेळपट्टीवरती आहे ना संतोषजी, तोपर्यंत येलवन संघाच्या आशा पल्लवीत राहतील. चला रुपेशसाठी आता संतोष गुडगड साहेबांनी एटीएम खुलं केलंय सलग 3 षटकार हॅट्रिक साठी आणि सामना संपून जिंकून दिला तरच, कारण 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ बाकी. चला ड्रीम्स टॉयला आपण पाहतो मैदानात कानमंत्री दिला गेला जातो, विचारांची देवाणघेवाण केली गेली जाते. 6 चेंडू 24 धावा ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा रुपेश पाहायला मिळतोय. या 6 चेंडू जर रुपेशने L01 संघाला 24 धावा जमा करून दिला तर संतोष गुडगुड साहेबांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख प्राइज देण्यात येईल. कारण आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूपासून आता अखेरी शेवटच्या षटकापर्यंत एकटा झुंज देतोय. एक कडवी झुंज पाहायला मिळते रुपेश धनावडे सारख्या तडाखेबंद फलंदाज मार्फत. रुपेशने जर पाहायला गेलं तर मला वाटतंय नक्कीच कराड प्रीमियर लीग असेल किंवा त्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रुपेश चांगली कामगिरी करतं. घनसोलीचं मैदान असेल किंवा कोपरखैरण्याचं गावदेव मैदान कोपरखैरणे असेल तिथे रुपेश सातत्याने खेळ करताना पाहायला मिळतो. पण आज तो आपल्या संघासाठी आणि आज आपल्या विंगसाठी खेळतोय L01च्या माध्यमातून. आणि आता सागरजी आपण पाहिला मैदानावर मुकाबला चालू आहे. 6 चेंडू 24 धावा. एका बाजूला पाहतोय कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली आज मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. जो अजिंक्य नेहमी बॅटिंग मधून बोलतो तो आता मात्र संघाचा तारणहार मानण्याचा प्रयत्न करतोय. कारण 6 चेंडू आहेत, 24 धावांची गरज आहे. एका बाजूला पाहायला रुपेश सारखा एक तडाख्याबंद फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहल्यावर अजिंक्य पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत, पण दोघांना सुद्धा चांगला खेळ करायचा आहे. आजपर्यंत आपल्या संघासाठी खेळले, आपल्या नावासाठी खेळले, आज मात्र आपल्या विंगसाठी खेळायचं. हे क्रिकेट घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. रुपेश 15 चेंडू मध्ये 43 धावा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजिंक्य कशा प्रकारे खेळ करतोय, रुपेशला दकडवतोय का? कारण 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश तर गोलंदाज मोहल्यावर अजिंक्य खटकाळ पाहायला मिळतोय. चला दबाव 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 पाहायला खेळाडू मिळतोय. एका साईडला पाहायला मिळतो L01 संघ, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळतो L05 संघ. सागर हा दबाव आहे ना, हा दबाव पूर्णपणे रुपेशने क्रिएट केलाय. त्याला प्रत्युत्तर देत आलाय आतापर्यंत रुपेश. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकला गेलाय. चांगली सुरुवात रुपेशसाठी जरूर असेल. 6 चेंडू आणि 23 धावा. समीकरण हलत राहते प्रत्येक चेंडू नंतर, फेरबदल होत राहणार. कारण ऑन स्ट्राईकला फलंदाज आहे रुपेश धनावडे. त्या रुपेशने खूप चांगला खेळ. या दरम्यान दोन्ही खेळाडू प्रतिभावान खेळाडू आहेत. पाहूया कोण कुणावरती भारी ठरतोय. दरम्यान अतिशय सुरत पद्धतीचा चेंडू तितक्याच पद्धतीने तटून काढलाय आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती मात्र रुपेश भारी पडतोय आणि चेंडू धाडतोय सीमारेषे बाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग षटकार. दणदणीत षटकाराने रुपेश आपल्या वैयक्तिक धावसंख्येत बदल करतोय. 49 धावेंवरती वैयक्तिक खेळतोय. अर्धशतकासाठी 1 धावेची गरज आहे. संतोष गुटुगडे साहेबांनी आपल्यावरती पारितोषिक जाहीर केलंय. आपण जर विजयी करून दिलं L01 संघाला, सलग 3 षटकार ठोकले तर आपणास 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. दरम्यान दोन्ही खेळाडू अतिशय प्रतिभावान आणि प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत, ज्यांनी बाहेर कळंबोलीच्याही बाहेर नाव गाजवलंय. पाहूया कोण कुणावरती भारी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय रुपेशाने. अजिंक्य तितकाच बुद्धिवान चातुरी खेळाडू आहे. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय आज आपल्या संघासाठी. 1 धावापासून दूर आहे रुपेश धनावडे. चांगला खेळ केला, एकाकी झुंज दिली आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल खेळून काढलाय आणि चेंडू पाव्या. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. अतिशय काळा ठोका चुकवणारी फिल्डिंग आणि मला वाटतंय पंच आणि बाद. मोठा हादरा. मोक्याच्या क्षणाला ही विकेट आले. फलंदाज रुपेशला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुपेशसाठी. वैयक्तिक अर्धशतक 50 केले रुपेश. आपण बॅट उंच करून मानवंदना द्यायची. आपण बाद रुपेश, आपण बॅट उंच करून ही मानवंदना द्यायची. आपण जरूर चांगला खेळ खेळला. आपण लढता आपण थोडंसं पाठी राहिलोय, पण याची खंत जरूर असेल गुटुगडे साहेबांना. कारण त्यांनी जीवाचा आकांक्षा करून ही सामना पूर्णपणे रुपेशने अंगावर झेलला. पण एक चूक त्याला मात्र महागात पडली. हा सामन्यापासून दूर नेणारा चूक असू शकतो. कारण अजिंक्य खटकाळ एक चाणक्य बुद्धीचा हा खेळाडू आहे. पहिल्यांदा मी त्याला बॉलिंग करताना पाहतोय, पण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आमचे वकील साहेब अजिंक्य धुमाळ
ते देखील खूप खुश असतील आज या L05 संघासमोर. मागील वर्षी हा संघ जरूर हरला होता, पण त्यानंतर 365 दिवस त्यांनी वाट पाहिली आनंदोनी प्रीमियर लीगची आणि धुमाळ साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद, मला वाटतं थोडा आनंद पाहायला मिळतोय. रुपेशची विकेट पडल्यानंतर साहेबांनी एक श्वास सोडला असेल, कारण अजिंक्यसारखा खेळाडू आहे, चिकूसारखा खेळाडू आहे, शिवाजी महाराजांसारखे चांगले म्हणजे तगडी स्टार कास्ट आहे L05 संघामध्ये सुद्धा. 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. अजिंक्यचा पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू, अनेकच धाव पूर्ण केले. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 षटकार लावले तरच L01 संघ जिंकू शकतो. नक्कीच रुपेशने चांगली कामगिरी केली होती, पण ते थोडीशी एक चूक त्याला महागास पडली. एक डबल रन करताना बाद झाला, स्वतःचा जीव मध्ये धोक्यात घातला आणि आत्महत्या पाहायला मिळते फलंदाज रुपेश धनावडे यांची. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार येतोय, चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि उर्वरित 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज असेल. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज असेल. पाहिलं गेलं खूप चांगला खेळ रुपेश यांनी केला, वैयक्तिक अर्धशतक केलं या संपूर्ण हनुधनी प्रीमियर लीग मध्ये. चांगली जमेची बाजू होती, पण थोडीशी एक चूक महागात पडली आणि कुठेतरी नक्कीच आमचे वकील साहेब असतील L05 संघाचे, धुमाळ साहेबांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. आपला संघ विजयदारात जाताना पाहायला मिळतं. गोलंदाज अजिंक्य खटकाळेने चांगली कामगिरी केली, कारण त्याने स्वतः बॉलिंग मागून घेतली आणि स्वतःने कामगिरी चांगली केली, स्वतःवर विश्वास ठेवला. असा अजिंक्य खटकाळ आपल्या बॉलिंग मार्फत पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहू कशा प्रकारे अजिंक्य 2 चेंडू फेकतोय, 11 धावा देतोय का समोरील संघाला. L01 एक टाईट, एक चांगला मुकाबला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर पाहायला मिळते L01 आणि L05 दोन बलाढ्य संघादरम्यान. आपण पाहायला गेलं तर हनुधनी प्रीमियर लीगचं आयोजन मात्र जबरदस्त पाहायला मिळतंय L01 आणि L05 च्या माध्यमातून. आणि हा मात्र चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 दरम्यान ओमजी, मी तुमचं लक्ष वेधेल, ज्यावेळी L5 संघ फलंदाजी करत होता ना, त्यावेळी L5 संघाने 76 धावांचं आव्हान उभं करून 77 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यावेळी असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, मात्र रुपेशच्या वादळी अर्धशतकाने या सामन्यामध्ये खूप रंगत आणली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतोय. या दरम्यान शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. L01 या संघाने निसटती हार पाहायला मिळली आणि कुठेतरी परंपरा होती 2 वर्षाची, ती परंपरा मात्र 3ऱ्या वर्षात अखंड नाही ठेवू शकला L01 संघ. कुठेतरी हार्डलक रुपेश धनावडे, हार्डलक L01 संघ आणि विजय संघ अजिंक्य खटकाळे, चिक्कू आणि शिवाजी महानवर साहेबांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन. L05 संघाने हा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच सामनावीर नॉट आउट कळंबोलीचा बाहुबली, उत्तम टायरचा ब्रँड अँबॅसेडर अजिंक्य खटकाळे. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. सामनावीर मॅन ऑफ द मॅच फलंदाज आणि चांगला गोलंदाजी केली अजिंक्य खटकाळे याने. शेवटच्या मोकळ्या क्षणी 6 चेंडू आणि 24 धावा डिफेन्स केला आपल्या संघाला. चांगला विजय संपन्न करून दिला असा गोलंदाज आणि एक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू कामगिरी करणार अजिंक्य खटकाळे. आपण यायचंय, टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चला अजिंक्य, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. नंतरची लढत आपण पाहतोय. एका बाजूला E01 सचिनजी बोरोटे आणि सुभाजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. सागर नेवसे, महेश लोखंडे, सागर मोरे आणि अनेक गुरु अर्जुन, अनेक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. पहिला विजय E01 संघाने संपादित केलाय. त्यांच्या समवेत 2 हात करताना पाहायला मिळतोय संघ L06 हा संघ पाहायला मिळतो. त्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील अजिंक्य खटकाळ, एक अष्टपैलू हरवणारी खेळाडू ज्याने तब्बल 43 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आणि मोक्याच्या क्षणी 6 चेंडू तब्बल 24 धावा रोखल्या आपल्या संघासाठी. चांगला खेळ अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो ताकदीने तितकाच खेळला आणि तितक्याच बुद्धीने देखील खेळला असा अजिंक्य खटकाळ आपल्याला
टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतो या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या या L01चे संतोष गुरुड साहेबांचे शुभ असते अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच सामनावीर दिला जाते. चला आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये अजिंक्य जॉईन होतील आणि त्यांना ट्रॉफी देण्यासाठी कॅमेरामॅन थोडा आपण टॉस बॉक्स जॉईन व्हायचं आपण पाहतोय. संजय कानाडे साहेब, आमचे संतोष गुटगुडे साहेब आणि आमचे रवींद्र सर यांचे शुभ हस्ते अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच. आपल्या बिल्डिंग मधील असा खेळाडू ज्याने खूप सारे मेहनत क्रिकेटमध्ये केले, आपल्या बिल्डिंगचं नाव त्याने कमोल टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणला असा हन धोनी प्रीमियर लीगमध्ये L05 संघाचा खेळाडू, एक हरवणारी खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, मास्टर माइंड अजिंक्य खटकाळ याला रवी सर आणि संतोष गुडगुडे साहेबांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला खेळ अजिंक्यने आपल्या संघासाठी केला. खूप साऱ्या शुभेच्छा अजिंक्य तुला पुढील सामन्यासाठी देखील असतील. तत्पूर्वी आपण वळूयात E01 आणि L06 आपण पाहतोय. महादेव आणि माफ करा सूर्यकांत सनस आणि अर्चित मोहिते हे दोन्ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीमध्ये पाहतोय. E01 संघ आपण 12वा खेळाडू अतिरिक्त प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा. E01 E01 टायगर्स आणि L6 चॅलेंजर्स मला वाटतंय L6 चॅलेंजर आणि E1 टायगर्स. आपण जर विचार केला समजा तर E01 संघाने पहिला सामना जिंकलाय तर 2 हात करतील आता L06 चॅलेंजर संघासमोर. वरती कोण सूर्यकांत सनस ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अर्चित मोहिते पाहायला मिळतात. चला पंच सामन्यांचा ताबा घेतील तर आपण सुरुवात करायची सामन्याला त्वरित. चला पंतांनी ताबा घेतलाय सामन्यात त्वरित सुरुवात करायची. 4 षटकाचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज मागील सामन्याचा हिरो कोहिनूर हिरा E1 टायगर संघाचा सागर नेवसे गोलंदाज मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज सूर्यकांत सनस, नॉन स्ट्राईकवर गोलंदाज फलंदाज अर्चित मोहिते आपण पाहतोय. तर गोलंदाज मूल्यावर पहिला षटक घेऊन होते गोलंदाज एक डावकुर हाताचा गोलंदाज सागर नेवसे आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख चेंडू फेकला गेलाय सागर नेवसे, कोणत्या प्रकारे चूक नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची फेक यशरक्षक आपली भूमिका चूक पार पाडतोय. एक लेग टर्न पाहायला मिळतोय. एक डावकुर हाताचा गोलंदाज सागर नेवसे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला गेला. एक फलंदाज सूर्यकांत सनस, कोटेतील पुढचा चेंडू गोलंदाज सागर, फुलटॉस चेंडू अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू गेला हवेत, पाहूया झेल, सोपा झेल पूर्ण केलाय. फलंदाज होते बाद. पहिला मोठा हाताला बसतो L06 संघाला. फलंदाज सूर्यकांत सनस बाद.
नक्कीच बाद झाले फलंदाज सूर्यकांत सनसला. थोडं स्पीडअप करायचं आपण निंबाळकर साहेब. चला थोडं वॉर्मअप करत यायचे आपल्याला. चांगली फलंदाजी करायची. पुढील फलंदाज सुनील निंबाळकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाज म्हणल्यावर सागर चांगली कामगिरी करतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. त्यानंतरचा पुढील चेंडू गोलंदाज सागर याचा. आता माझा चेंडू हवेत पाहूया. झेल झेल काय सुरेख झेल करण्याचा प्रयत्न होता. यश चांगली खूप लांबून धावून आला यश चेंडूपर्यंत. शेवटच्या सध्याला मात्र चेंडू भूमीला दान झाला. चांगला प्रयत्न यशचा पाहायला मिळाला. धाव फलक मात्र दोन्ही हलता राहतो. धाव फलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद 2 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज. आता मात्र चेंडू हवेत पाहूया पुन्हा एकदा. यश यश आणि यशला यश प्राप्त होते. फलंदाज दुसरा देखील बाद होतोय. काय समीकरण आहे. गोलंदाज तोच आहे, क्षेत्ररक्षक तोच आहे. कोणत्या प्रकारे चूक नाही. सलग दुसरा चेंडू व दुसरा फलंदाज बाद. फलंदाज होते बाद निंबाळकर. फलंदाज पाटे पुढील फलंदाज देवेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. तर गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज सागर चांगली कामगिरी करते आज आपल्या संघासाठी. नक्कीच आमच्या या व्यासपीठावर आमचे मित्र आणि सातत्याने एमजेम हॉस्पिटल असेल आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सातत्याने हातभार असतो असे आमचे मित्र अजित भावनी साहेबांचं देखील शुभागमन पाहायला मिळते. साहेबांचं शुभागमन केलंय गोलंदाज सागर नेवसेने. फलंदाज होते बाद देवेश. तिसरा हादरा बसतोय L06 संघाला. नरेंद्र गर्जे पुढील बॅट्समन आपण पाहतोय. सागरने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. तब्बल 3 गडी बाद केले तो सागर. चांगली गोलंदाजी करतो आज आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करतोय E1 संघ. पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात देखील भारताने कामगिरी करते गोलंदाज सागर. धाव फलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद. सुरेख चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आढळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव पूर्ण. पहिले षटक संपले. धाव फलकावर धावसंख्या 3 गडी बाद. 3 गडी बाद. धाव फलकावर धावसंख्या 3 धावा. L06 संघाची कुठेतरी एक शांत सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज सागर यांनी चांगला हवी झाला L06 वर आणि चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले तो गोलंदाज सागर. चांगली कामगिरी केली आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज अर्जुन माने. ऑन स्ट्राईक पाहावं फलंदाज नरेंद्र गर्जे. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज अर्जुन माने. अर्थातच गुरु पाहायला मिळतोय. अंडर-14 मधला खेळाडू. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. मागील सामन्यात त्याने देखील एक त्रिफळाचित गडी बाद केला तो गुरु. अर्जुन याच्यावर विश्वास दर्शवला E1 संघाने. कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. हवेत चेंडू गेलाय पाहूया. झेल सुरेख झेल होतोय. गुरुला भेटती पहिली सफलता. होते गडी बाद नरेंद्र गर्जे. पुढील फलंदाज श्याम गर्जे आपण पाहायला मिळतोय. नक्कीच गर्जे बंधूंची जोडी पाहायला मिळते. कुठेतरी L06 संघ थोडा बॅकफुटवर गेलाय. 4 गडी बाद झाले. धाव फलकावर धावसंख्या किती फक्त 3. गुरुने आलेला पहिला बळी मिळालाय. चांगले खेळ. गुरु देखील चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अर्जुन माने. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज श्याम गर्जे. शॉर्ट चेंडू होता. कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज निर्धाव चेंडूची फेक. कोणत्या प्रकारची धाव नाही. धाव फलक स्थिरावतोय.
4 गडी बाद 3 धावा. सुरेख सुरेख बॉलिंग करतोय. सलग तिसरा चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज अर्जुन. एक युवन संघाचा चांगला खेळाडू पाहायला मिळतो. अर्जुनला चांगली संधी दिली युवन टायगर्सच्या माध्यमातून. सर्वात लहान खेळाडू आहे धोनी प्रीमियर लीग मधला आणि चांगला खेळ करतोय अर्थातच अर्जुन माने. एकच धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. 4 गडी बाद 4 धावा. दत्ताभाऊ आपण पाहिलं तर आपल्या थेट कॉम्बॉक्सच्या पुढे आपल्याला स्वरूप पवार दिसतात फिल्डिंग करताना. त्या स्वरूपने मागील सामन्यात देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तर स्वरूप बबनजी पवार याचे सुपुत्र आपल्या समोर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज गुरु अर्चित मोहिते. चेंडू हलका अरे थोडासा बॅलन्स बिघडला आणि एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आपला एंड मात्र सुरक्षित करतात. धाव फलकावर धाव संख्या ती 4 गडी बाद 5 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू फलंदाज आता मात्र चेंडू तटून काढलाय सरळ. स्वरूप चांगला गॅदर पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची चूक नाही आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आमचा एंड मात्र सुरक्षित करतील आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या येते 3.00 सरासरी 6 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या त्यानंतर 1 धाव. पहिलं षटक फेकलं गोलंदाज सागरने. त्या षटकामध्ये 3 गडी बाद केले आणि 3 धावा दिल्या. दुसरं षटक फेकते गोलंदाज गुरु याने 3 धावा दिल्या. एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला. तर गोलंदाज मोडल्यावर पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख झेल आणि 5वा हदरा बसतोय L06 संघाला. आता संघ गारच झालाय. काय सुरेख गोलंदाजी केली इवन टायगर संघाच्या सर्वच खेळाडूंनी. सागरने चांगली सुरुवात केली. त्याला साथ दिली अर्जुन मानेने आणि त्याला मात्र आता साथ देतोय गोलंदाज अर्णव. भीमा बिराजदार आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला फलंदाज भीमा. तर ऑन स्ट्राईकला फलंदाज अर्चित मोहिते सलामीचा फलंदाज आहे. पण अजून कोणत्याही प्रकारची चमकदारी कामगिरी करू शकणार नाही आपल्या संघासाठी. सरळ चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा यश चांगली फिल्डिंग करतोय. 1 धाव पूर्ण करतोय आणि कोणत्याही प्रकारचं धोकापत करत नाही. धावफलक 1ने उधारतोय. 10 फलकावर धावसंख्या येते 5 गडी बाद 7. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज फुल टॉस चेंडू होता भीमाकडे. नक्कीच अवांतर स्वरूपाची एक मात्र धाव मिळते. बऱ्याच वेळाने अवांतर चेंडू फेकला गेलाय गोलंदाज च्या माध्यमातून. अवांतर धावण्याशी धावेत 1ने भर पडते. 10 फलकावर धावसंख्या येते 8 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सुरेख चेंडू खेळून काढलाय. भीमा याने 1 धाव पूर्ण केली गेली आणि थोडीशी मिस फिल्डिंग आणि चौकार पाहायला मिळते. धोनी प्रीमियर लीग चौकार या 4 धावेने भर पडते. 10 फलकावर धावसंख्या ती 5 गडी बाद 10 फलकावर धावसंख्या ती 12 धावा. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज भीमा पाहायला मिळतात. पुन्हा एक बार अवंत रूपाची धाव आणि अवंत धावण्याची 1ने भर पडते. 10 फलकावर धावसंख्या येते 13 धावा.
चांगली क्वालिटी. हो हो चांगली चांगली क्वालिटी. सूर्या स्पोर्ट्समध्ये भेटते 200 पर्यंत. हां जाऊ संध्याकाळी बघायला आहे का तुम्ही? हां हां हो हो चालते. हो हो लगेच लगेच. हो फक्त मला उद्या जाऊ. ऐका की उद्या जाऊ फायनल करा सगळं. साईज फक्त रेडी ठेवा. साईज रेडी ठेवा साईज. हां 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 चालतंय की. हां 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 तेच की. हां हां चालतं भेटतील काही नाही हरकत भेटतील. हो भेटतील भेटतील की. किती बॉल झाले? 2 ओव्हर झाले ना? 3 झाले. 3 ओव्हर किती झाले? 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलक धावसंख्या 14 धावा. कुठेतरी नक्कीच L06 संघ अडचणीत पाहायला मिळतोय. वारंवार विकेट गेल्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळली. सागर तदनंतर अर्जुन आणि तदनंतर देखील गोलंदाजीने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. शेवटचं अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज प्रेमनाथ. शेवटचे गोलंदाज सुरेख चेंडू माफ करा अवांतर रूपाची एक धाव मात्र पाहायला मिळते. चला यानंतर होणारा लढत L02 आणि L03 या दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L02 आणि L03. L02 लॉयन्स आणि L03 डिफेंडर्स या दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L2 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय. सुरेख चेंडू गोलंदाज प्रेमनाथ निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. विनंती असेल L2 आणि L3 दोन्ही संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल याची नोंद दोन्ही संघनायकाने घ्यायची. या नंतर होणारा सामना L2 आणि L3. L2 लायन्स विपक्ष L3 डिफेंडर्स या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण E1 टायगर्स यांच्या माध्यमातून. नक्कीच सागरजी मोरे, सागरजी नेवसे, महेशजी लोखंडे आणि स्वरूप अशा चांगल्या खेळाडूंचा, यश, अर्जुन माने अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतो आपल्याला. E1 टायगर्स प्रेमनाथ देखील चांगली कामगिरी करतोय. अर्चित होतोय बाद. पुन्हा एक बार 6वा हजारा बसतोय. L6 संघाला कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतो. L6 संघ धावफलकावर धावसंख्या येते 6 गडी बाद 16 धावा. महादेव सनस पुढील फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहे. चला L2 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्स मध्ये यायचं. यानंतरचा होणारा सामना L2 लायन्स विपक्ष L3 डिफेंडर्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय. तीन चेंडूचा खेळ संपला. यानंतरचा होणारा लढत पाहायला मिळतोय L02 लायन्स विपक्ष L03 डिफेंडर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला भगत साहेब, पवार साहेब आणि यांचे शुभ असते. थोडं कॅमेरा आपण इकडे फिरवायचं. नक्कीच बबनजी पवार साहेब आणि भगत साहेब शुभ असते आणि सर्व मान्यवर शुभ असते. हा टॉस पाहायला मिळतोय L02 लायन्स विपक्ष L03 डिफेंडर्स या दोन संघादरम्यान. यानंतरचा होणारा सामना हो हो 2 धावा आणि
पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा जमा करून 19 धावांचं एक सोपं आव्हान उभं ठेवलं. ते नक्कीच इव्हन टायगर संघासमोर. चला त्वरित आपण L06 संघ आपण त्वरित फिल्डिंग आणून घ्यायची. चला L01